समुद्र किनाऱ्यावरती वसलेला होता एक शांत आणि छोटासा वाडा. या वर्षानुवर्षामध्ये इथे वर्षांपासून मच्छवारांचा वास होता. समुद्र किनाऱ्यावरती राहणारे हे लोक रोज समुद्रामधून मच्छी पकडायचे आणि त्याला विकून आपले पैसे कमवायचे. मांस मछलीवरती जीवन व्यतीत करणाऱ्या ह्या लोकांमध्ये जीवा असा एक व्यक्ती होता जो मछलीच्या व्यापारापासून समोर जाऊन एक स्वतःचा व्यवसाय करायला बघत होता. आणि त्याच्या आईने जे स्वप्न बघितलं होतं की एक दिवशी तिचा मुलगा मच्छवारा नाही तर एक मोठा शेफ बनेल. कदाचित ते स्वप्न आता साकार होणार होतं. अरे ताई माई अक्का, बघतास काय टक्का मक्का. अरे विचार नका करू, या माझा चहा आणि खारीचा स्वाद तर घेऊन बघा. चाय आणि खारी स्टॉल हेच होता जीवाचा एक छोटासा सुंदरसा बिझनेस. पण एवढं रुबाबाने आणि चांगल्याने व्यवसाय केल्यानेही त्याचा प्रगती त्याला मिळत नव्हती. तो पैसे तर कमवतच होता, त्याला त्या नावाची आणि प्रसिद्धीची जी तलाश होती ती त्याला कधीच नाही मिळाली. शेवटी निराश होऊन जीवाने ते बिझनेस बंद करून टाकलं. आता मी काय करू? विचार केलं होतं की मी आईसारखं काहीतरी करणार, त्यांचे खायचे पदार्थ लोकांपर्यंत पोचवणार. पण माझे सगळे व्यवसाय बंद झाले. आता मी आईचं स्वप्न कसं पूर्ण करणार? मी अगदी कामटेकडा मुलगा आहे. मला माफ करा आई, मला माफ करा. बिचारा जीवा, नेहमी मिळणाऱ्या नाकामीला तो आता त्रासून गेला होता. त्याने आता नवीन काम चालू केलं होतं मच्छी विकायचं. सकाळी मच्छी पकडायची आणि संध्याकाळी ती मच्छी विकायची आणि परत घरी येऊन जायचं. अशाच प्रकारे त्याचं जीवन व्यतीत होत होतं. अशाच प्रकारे एका रात्री जेवण करून आणि दारू पिऊन जीवा समुद्राच्या किनाऱ्यावरती उभं राहून आपल्या जीवनाला कोसत होता. अरे हट, काय राव, असं वाटतंय जसं ह्या जीवनाचा काही उद्देशच नाहीये, काहीच अर्थ नाहीये. खायचा स्टॉल बंद झाला, चहाचा स्टॉल बंद झाला. आता मी करू तर काय करू? काय करू मी? कोणीतरी मला सांगा, काय करू आता? किस्मतमधून हारलेला जीवा आता खूपच निराश झाला होता. तो यामध्ये काय बोलतोय ह्याला स्वतःलाच समजत नव्हतं. पण तेवढ्यातच त्याच्या चेहऱ्यावरती एक निळ्या कलरची रोशनी येते आणि त्याला हळूहळू होश यायला लागला. आणि जसंच त्यांनी आपले डोळे उघडले तसंच त्यांनी बघितलं की पूर्ण समुद्र त्या निळ्या रोशनीने चमकायला लागलं. अचानकच हवा जोरात येते आणि समुद्रातली एक लहर त्याच्या जवळ येते आणि त्यामधून एक विक्राल जलपरी बाहेर येते. अरे ही कोण आहे? जीवा ओरडतच तिथून जोरात धावत सुटतो. जीवा ओरडून तिथून निघून जातो आणि तिच्या लांब निघतो. कोणीतरी मला वाचवा. कुठे धावतोयस? तुला माझ्यापासून घाबरायची गरज नाही आहे. तू बोलू शकते? पण तू रडत का आहेस? तर मी काय करू? माझा एक पण व्यवसाय चालत नाहीये. माझ्या आईचं स्वप्न होतं की मी काहीतरी करणार, मी काहीतरी बनू. पण काय झालं? 0, अगदी 0. माझं काहीच होणार नाही, काहीच नाही. बस एवढीची गोष्ट? हे घे माझी खूप या रेसिपीची पुस्तक. यामध्ये रहस्य लपलेलं आहे चांगल्या चविष्ट जेवणाची. जर तू ह्याला अपनावशील तर तू नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये सफल होशील. काय? खरंच? हां, खरंच. बस प्रत्येक वेळेला ह्याला वाचायच्या आधी एक मंत्र वाचावा लागेल की या जादुई पुस्तकामध्ये असलेली रेसिपी तुझ्या रेसिपीमध्ये उतरून जाऊ देत. पण हां, थोडं सांभाळून. ही पुस्तक जेवढी चांगली आहे तेवढीच ती खतरनाक पण आहे. काही गोष्ट नाही, मला मंजूर आहे. मला फक्त माझी कामयाबीशी मतलब आहे, अजून कोणाशी नाही. जलपरीचं बोलणं ऐकून जीवाने मध्ये हामी भरली आणि जे मंत्र जलपरीने सांगितलं ते त्यांनी लक्षात ठेवलं. आब्राकाडाब्रा, हे रहस्यमयी पुस्तक माझ्या हाताने असं काही चमत्कार कर की लोक माझ्या हाताने केलेला स्वयंपाक खाऊन काय म्हणतात त्याला, मंत्रमुग्ध व्हायला पाहिजे. जीवाने जलपरीद्वारा सांगितलेला मंत्र वाचलं आणि तेवढ्यातच ती पुस्तक हवेमध्ये उडायला लागली आणि त्याची पानं आपोआप पलटायला लागलीत आणि शेवटी ती पुस्तक आपोआप शिवाच्या हातामध्ये आली. जीवाने बघितलं
जीवाने बघितलं त्या पुस्तकाच्या पानावरती खेकड्याची एक रहस्यमय. त्याला वाचून जीवा खूप खुश होतो. त्यांनी आजपर्यंत अशी वेगळी रेसिपी त्यांनी बघितली नव्हती. जसंच जीवानी ठरवलं की तो केकड्याचा केक बनवणार, एक निळा रोशनीने तिच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि जीवाच्या डोळ्यांवरती एक आत्मविश्वासाची चमक आली. आणि दुसऱ्या दिवशी जीवाने खूप जास्त उत्साहाने केक बनवायची सुरुवात केली. हे आहे केकचा बेस आणि हे आलं समुद्राच्या मिठानी बनलेला कॅरेमल सिरप, नारळ आणि सुक्या गुलाबची बनलेली मलाई, चॉकलेटचं घोल ज्याच्यात समुद्राच्या मिठाची आणि निंबूची झणकार असो, आणि वरून चॉकलेटचे 2 डोळे जसं केकडा बघतोय. घ्या, झालं माझा खेकड्याचा केक तयार. वा, हा जीवाचा अनोखा आविष्कार केकड्याचा केक बनून गेला होता. आणि तसंच त्यांनी आपला केकचा स्टॉल चालू सुद्धा केला. तसं तर जीवाला भीती वाटत होती, पण त्याला भीती होती की जर हा पण बिझनेस थांबला तर तो पूर्णपणे हारून जाईल. पण बोलतात ना, जो मेहनतनी आपले काम करतो तो स्वतः देव बनून जातो. तसंच जीवासोबतही झालं. अरे, हा तर केकड्याच्या आकाराचा केक आहे. हे तर खूप मजेदार वाटतंय. मम्मी, काय मी ह्याला खाऊ शकते? अरे, त्यात विचारायचं काय? घ्या घ्या, खाऊन घ्या. अखेरकार जीवाचं मेहनत हे रंग लागवत होत. शेवटी जीवाच्या मेहनतीला आता यश मिळत होतं. लोकांचं मन जिंकायला लागलं. बघताच बघता जीवाच्या केक स्टॉल समोर एक लंबी लाईन लागायला लागली. काय कमाल आहे ईश्वरा, तुम्ही तर एकदम कमालच केलंय. माझा बिझनेस अगदी व्यवस्थित चालू आहे, अगदी जोरात चालू आहे. सगळी तुमची कृपा आहे आणि त्या जलपरीची. बस आता अशीच कृपा असू दे ईश्वरा. शेवटी आता जीवा चिंतामुक्त झाला होता. सर्व काही ठीक चालू होतं, पण अचानकच सर्व बदलायला लागलं. जीवाच्या स्टॉलवरती येणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली होती. पण का? जीवाला थोडं विचित्र वाटत होतं. त्यांनी बघितलं की लोक फक्त खेकड्याच्या केकसाठी भुके व्हायला लागले होते. ते स्टॉलवरती बाकी दुसरी कोणतीच गोष्ट नव्हते मागत, फक्त तेच केक खाणार होते. जीवाला आपले बनवलेले बाकी व्यंजन फेकायला लागायचे. अरे थांबा, मी पटकन जाऊन आणि केक तयार करून येतो. पण तुम्ही लोक शांत राहा. अरे जीवा दादा, हे सगळं काय चाललंय? सगळे लोक अगदी वेळ्यासारखं काय करताय? आणि ते केकड्याच्या केकमध्ये असं काय आहे की सगळे लोक वेळे होतंय? डिनोच्या बोलण्याने जीवाला विचारात टाकलं की शेवटी हे काय होत आहे. तेव्हाच त्याने बघितलं की स्टॉलच्या बाहेर उभे असणाऱ्या लोकांमध्ये खूप राग होता. लोक मारपीटवरती उतरले होते आणि हे बघून जीवाचे होश उडाले. त्याला काहीच समजत नव्हतं. डिनोच्या मदतीने कसं तरी लोकांना शांत केलं, पण जीवाने ठरवलं की आता तो या रहस्याला उघडूनच राहणार. त्याला माहिती होतं की हो ना हो, या सर्वांच्या मागे त्या जलपरीचाच हात आहे. मग तो समुद्र किनारी जातो आणि समुद्राला बघून बोलतो, हे सगळं तुझ्यामुळेच आहे ना? मला माहिती आहे ह्या सगळ्यांच्या मागे तूच आहे. म्हणून म्हणतोय, समोर ये आणि मला सांग की त्या रेसिपीसोबत तू काय केलंय. बोला, सांगा, मला उत्तरं द्या. तेव्हाच ती हवा जोरात चालायला लागली आणि समुद्रामध्ये लहरी येतात आणि त्याच लहरामधून एक ती जलपरी बाहेर येते. काय झालं? एवढं का ओरडतो आहेस? तुम्ही त्या पुस्तक आणि त्या रेसिपीसोबत काय केलंय? लोक वेड्यासारखं का वागताय? तर तुला अजून समजलं नाही आहे की त्यांना काय झालं आहे? काय झालंय? खूपच मासूम आहेस तू. चल, एक रातची गोष्ट सांगते. ती कोणतीच जादूचं पुस्तक नव्हतं, ती एक काळ्या जादूचं पुस्तक होतं. क्या? काळा जादू? हां, त्या सर्वांचाच तर परिणाम आहे की तुझा व्यवसाय चालू आहे आणि आता तर लोक पागल होत आहेत. आणि समोर जाऊन ती लोक तुझ्या जेवणासाठी एवढं पागल होतील की त्यांचं पागलपण तुला मशहूर करून टाकेल आणि तू एक खूप प्रसिद्ध व्यक्ती बनशील. पण मला यश असं नको होतं.
तसं तर मी तुला याच्याबद्दल सांगितलं होतं, पण तू तर मान्य करायला राजीच नव्हतास. आता जे आहे ते तसंच चालू दे आणि आता पुढे जे होईल त्याची जिम्मेदारी तुझी असेल. जलपरीचं बोलणं ऐकून जीवाचे होश उडून जातात. त्याला पछतावा व्हायला लागतो की त्याने नशा आणि प्रसिद्धीच्या लालचीमध्ये एक चुकीचा मार्ग निवडला होता. त्याला काहीच नव्हतं समजत की तो काय करेल. हे ईश्वर, हे माझ्यामुळे काय झालंय? मी तर माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायला निघालो होतो, पण ह्या काळ्या जादूती काळी किताबनी मला कुठे अडकवलंय? आता मी काय करू? प्रसिद्ध पाळण्यासाठी जीवा आता पूर्णपणे फसून गेला होता. त्याला आता लवकरच या घटनेतनं बाहेर निघायचं होतं. तेवढ्यातच त्याची नजर एका सुविचारावरती जाते, ज्यावरती लिहिलं होतं, जर जीवनात तुम्हाला कोणती गोष्ट त्रास देतीये तर त्या गोष्टीला काढून फेकून द्यायला पाहिजे. त्या सुविचारला वाचून जीवाला आपल्या परेशानीचं हळ मिळालं. तो परत त्या समुद्र किनाऱ्यावरती जातो, पण यावेळेला त्याच्या हातामध्ये तीच जादुई पुस्तक होतं. खरे बोललेत तुम्ही, चूक माझीच होती. मीच ते लोभमध्ये येऊन ह्या काळ्या जादूचा सहारा घेतला, ज्याच्यामुळे मी आपल्या आईचा स्वप्न पूर्ण करू शकलो. पण ती माझीच चूक होती. आपला उद्देश कितीही पवित्र का नसो, जर रास्ता चुकीचा असेल तर त्याचा काहीच अर्थ नाही. म्हणून मी आजच ह्या पुस्तकाला परत करायला आलोय. माझा व्यवसाय चालणार किंवा नाही चालणार, पण त्याच्यासाठी मी लोकांचं नुकसान नाही करू शकत. शेवटी जीवाने एक चांगला रस्ता निवडला आणि त्यांनी ते पुस्तक समुद्रामध्ये फेकले आणि सोबतच आपल्या स्टॉलला नेहमीसाठी बंद केलं. आणि आता परत त्यांनी एका मच्छवाराच्या रूपमध्ये साधं आणि इमानदारीने आपलं जीवन जगणं चालू केलं.